हॅलो स्टुडंट. ठीक आहे, आत्ता आपला 6वा लेसन कंप्लीट झाला आहे. तुम्ही एक्झरसाइज लिहिलेली असेलच. आता आपण पुढचा लेसन बघतो आहे. दॅट इज द लेसन नंबर 7, मोशन, फोर्स अँड वर्क. मग आता ह्या लेसनमध्ये मोशन म्हणजे काय, गती, फोर्स म्हणजे काय, बल, आणि वर्क म्हणजे काय तर काम, कार्य असंही आपण त्याला म्हणू शकतो. आता बघा, पहिल्याच ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे ऑब्झर्व अँड डिस्कसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे. बघा, एक घोड्यावर माणूस स्वार आहे आणि तो घोडा हाकवतो आहे, घोडा पुढे धावतो आहे. पुढे दुसऱ्या ह्याच्यात गाय असे एका जागी उभी आहे आणि चारा वगैरे काय खाती आहे. आणि दुसरा एक माणूस काय आहे, हातगाडीवर काही अवजड सामान घेतलं ना आणि तो पुढे पुढे चालत चालला आहे. तर एका ठिकाणी काय कुकरच्या शिट्ट्या वगैरे होताना गॅसवर आपल्याला दिसते. अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं आपण रोजच्या दिवसात स्वतः अनुभवत असतो, समोर होताना बघत असतो, वेगवेगळ्या प्रकारे आपण अनुभवत असतो. मग व्हॉट इज मीन बाय मोशन. मग मोशन म्हणजे गती म्हणजे काय, किंवा व्हॉट कॉजेस द चेंज इन मोशन. मग मोशनमध्ये जर तुम्हाला चेंज करायचं असेल, बदल करायचा असेल तर कशामुळे होईल तो. मग मोशन म्हणजे गतिमान आहे, एखादी वस्तू गतिमान आहे असं आपण म्हणतो. म्हणजे तिचं जेव्हा स्थलांतर होणार, तिचं जेव्हा डिस्प्लेसमेंट होणार, ती काही अंतर पार करून जाणार, म्हणजेच काय झालं, तिथे तिला मोशन मिळाली आहे, गती मिळाली आहे. पण ती कशामुळे, जेव्हा आपण त्याच्यावर काहीतरी फोर्स अप्लाय करतो. फोर्स म्हणजेच काय, बल लावतो. जसं इथे अवजड सामान हातगाडी चालवतो आहे, जर ते खूप अवजड असेल तर आपल्याला काय त्याच्यासाठी फोर्स अप्लाय करावं लागेल, तर आपल्याला ते पुढे 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 ती गाडी जाताना दिसेल. पण जर आपल्याला ते पेलवतच नसेल तर ते आपण पुढे फोर्स किती अप्लाय केला होईल का पुढे. अगदी साधं उदाहरण घ्या, एखादा टेबल आहे, टेबलाला तुम्ही काय धक्का मारताय, साधा टेबल आपण हलवू शकतो सहज. म्हणजे काय, तुम्हाला फोर्स अप्लाय करावा लागतो टेबलसाठी. खुर्ची आहे, खुर्चीला पण आता लाकडी टेबलला जेवढा फोर्स अप्लाय करा, तसाच समजा एक प्लॅस्टिकचा टेबल आहे, प्लॅस्टिकच्या टेबलाला तुम्हाला धक्का मारायचा आहे. पण बघा, फोर्स कुठे तुम्हाला जास्त अप्लाय करायला लागेल तर लाकडी टेबलाला, बरोबर, लोखंडी टेबलाला, लाकडी टेबल. कारण प्लॅस्टिक हे काय थोडंसं हलकं आहे आणि तिथे कमी फोर्समध्ये, कमी बलाने सुद्धा तुम्ही ती वस्तू पुढे हलवू शकता. म्हणजेच काय आहे, तुम्ही फोर्स लावलं की तुम्हाला काय तिथे त्याचं आपल्याला गती दिसणार आहे, त्याला असलेलं कार्य होताना दिसणार आहे, वर्क होताना दिसणार आहे. वी हॅव सीन दॅट अ चेंज ऑकर्स इन द मोशन ऑर द शेप ऑफ द बॉडी व्हेन अ फोर्स ॲक्ट्स ऑन इट. आपल्याला चेंज कधी दिसतो आहे, एखादी वस्तू स्थिर आहे आणि ती आपल्याला गतिमान करायची आहे, म्हणजे आपल्याला त्याच्यावर फोर्स लावायचा आहे, तरच तिचं काय आहे, आपल्याला त्याच्यामध्ये झालेला बदल दिसेल. कधी, जेव्हा आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय करू. एखादं स्पंज आहे, स्पंजवर काय आहे, तुम्ही त्याला प्रेस केलं, दाबलं तर त्याचा आकार काय होईल, चपटला जाईल ते, म्हणजेच काय, त्याचा शेप चेंज झाला. एखादा रबर आहे, रबर बँडला ताणलं, त्याचा आकार मोठा झालेला दिसेल, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आपल्याला बदल झालेला दिसेल. बदल झालेला दिसतो आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय झालं आहे, आपण तिथे फोर्स अप्लाय केलेला आहे, तिथे काय ना काहीतरी वर्क डन झालेलं आहे. नाऊ लेट अस सी हाऊ द वर्क इज डन वेन द फोर्स ॲक्ट. पहिलं आहे बघा, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन गोष्टींचं बघा, इकडच्या आधी पिवळ्या रकान्यामध्ये आपल्याला जाणार आहोत आणि वरती तुम्हाला आकृतीमध्ये सुद्धा दिसते. तिथे बघा, ए आणि डी हे पॉईंट 2 दिसत आहेत का तुम्हाला. बघा, एपासून डीपर्यंत तुम्हाला स्थलांतर करायचं आहे. आता त्याच्यासाठी एपासून बघा बीमध्ये, बीपासून सीमध्ये, सीपासून डीमध्ये, असंही आपण ए टू डी स्थलांतर करू शकतो, किंवा ए टू डी असं डायरेक्टसुद्धा जाऊ शकतो. जसं एपासून बीमध्ये पण मला आधी काय 500 किलोमीटर जावं लागेल, पुन्हा त्याच्यापुढे 700 किलोमीटर, पुढे त्याच्यापुढे अजून काय आहे 300 किलोमीटर, तेव्हा मला काय ए टू डीमध्ये, एपासून मी डीपर्यंत जाऊ शकेल. पण ए टू डीला जाणारा दुसरा पण रस्ता दिसतो आहे की जो 1000 किलोमीटरने आपल्याला दिसतो आहे. ह्या सगळ्यांची समजा बेरीज केली, 7 आणि 5 12, 12 आणि 3 काय आहे 15. मग हे 1500 मीटर आपल्याला इथं अंतर पार करावं लागेल जर आपण ह्या अशा वळणाच्या रस्त्याने गेलो. आणि जर आपण स्ट्रेट फॉरवर्ड गेलो तर तिथं आपल्याला म्हणजे इथं काय दिसतं, आपल्याला फरक दिसतो आहे, कमी जास्तपणा दिसतो आहे. म्हणजे डिस्टन्स हे काय आहे, द लेंथ ऑफ द रूट ॲक्च्युअली ट्रॅव्हर्स by a moving object irrespective of the direction is called as a distance. इथं डायरेक्शन काही लक्षात घेतलं नाही, सरळ स्ट्रेट फॉरवर्डने गेलं. Displacement, the minimum distance traveled by the moving body in one direction from the original point to the reached final point is called as the displacement. In the displacement, both distance and this direction are taken into the account. Therefore, displacement is a vector quantity and the unit of the measurement of the distance and the displacement is the meter. Therefore, SI
ॲज वेल ॲज द MKS सिस्टीम. SI सिस्टीमलाच आपण MKS सिस्टीम म्हणायची आहे की जी आपण मागच्या लेसनमध्ये बघितली ऑफ द मेजरमेंट. मग तिथं काय होईल, व्हेलॉसिटी म्हणजे वेग, स्पीडलाच दुसरा शब्द सायन्समध्ये आपण म्हणतो व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय द बॉडी इन द स्पेसिफिक डायरेक्शन इन युनिट टाईम. व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे, डिस्टन्स किती त्या एखाद्या बॉडीने, एखाद्या ऑब्जेक्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे, किती अंतर पार करून घेतलेलं आहे, पण कोणत्या डायरेक्शनमध्ये आणि किती वेळामध्ये हे केलं म्हणजेच काय त्याच्यामध्ये झालेली व्हेलॉसिटी. द व्हेलॉसिटी ऑफ एन बॉडी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द फॉलोइंग फॉर्म्युला. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय पिरियड ऑफ द टाईम रिक्वायर्ड फॉर द डिस्प्लेसमेंट. त्याला किती वेळ लागलेला आहे तेवढं डिस्प्लेसमेंट कव्हर करण्यासाठी. बघा आता इकडच्या बाजूला Ranjit house is at place A. The figure alongside shows the distance traversed by the Ranjit to reach the his school. म्हणजे इथे आता आपण जे A to D म्हटलं आहे त्याचंच इथं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. म्हणजे A to D जाताना त्याला काय करायला लागलं, त्याने एवढं डिस्टन्स कवर केलं पण एवढी डिस्प्लेसमेंट केली. डिस्टन्स केवढं कवर केलं, A to B, B to C, C to D एवढं डिस्टन्स त्याने कवर केलं. पण डिस्प्लेसमेंट किती झालं त्याचं, A to D म्हणजे 1000 मीटर एवढं त्याचं डिस्प्लेसमेंट झालेलं दिसतंय. ह्याच्यावरनं बघा आता स्पीड आणि व्हेलॉसिटी काय दिलेलं आहे. वेन वी से दॅट द स्पीड ऑफ द कार इज 40 km/h देर इज नो नीड टू स्पेसिफाय द डायरेक्शन. But to predict the whether a storm will reach to a particular place or not, a mention of its direction is essential. म्हणजेच काय आहे बघा, नुसतं स्पीड आपण एखाद्याची सांगतो आहे की एवढ्या स्पीडने मी इथपर्यंत आले, 40 km/h माझा होता, पण मध्ये मला काय झालं, मध्ये मला वळणं आलेली आहे, मध्येच काहीतरी वादळ आलं, थोडंसं मला स्पीड कमी, मध्ये काय ट्रॅफिक जाम झाला, तिथे माझं कमी जास्त स्पीड झाली, तिथं डायरेक्शन चेंज झालं. मग तेव्हा काय म्हणणार आपण, तिथं व्हेलॉसिटी असते, तिथे आपल्याला कन्सिडर करावी लागते ती व्हेलॉसिटी. बघा आता 1 मिनटं, थोडंसं खालीवर झालं स्क्रीन. तर आपण त्याप्रमाणे बघितलं स्पीड आणि व्हेलॉसिटी. मग ह्या ठिकाणी स्पीड आणि व्हेलॉसिटी जर बघितली आपण मग अशा त्या एक्झाम्पलमध्ये A to Dच्या मध्ये, तर व्हेलॉसिटी त्याची 0.66 बरं, डिस्प्लेसमेंटची 1000 डिस्प्लेसमेंट झालं 25 मिनटामध्ये, आणि त्याच्यामुळे 40 मीटर हे त्याचं आपण जर डिवाईड केलं तर आपल्याला 0.66 मीटर/सेकंद एवढं व्हेलॉसिटी त्याची दिसून येते. पण स्पीड बघायला गेलो तर किती डिस्टन्स त्याने कव्हर केले, A to B, B to C असं हे 1500 मीटर 25 मिनिटातच त्याने कव्हर केलं. पण तेव्हा 1 मीटर म्हणजे 1 मीटरपेक्षा 0.66 हे काय कमी आहे, म्हणजे व्हेलॉसिटी कमी दिसते. आणि हे तर रणजित डिड नॉट टेक द स्ट्रेट रूट ऑफ द minimum distance while going to the school. Therefore, the magnitude of his velocity and speed came out to be different. Had Ranjit actually gone by the straight route AD, the magnitude of the velocity and speed would have been same. जर तो त्याच रूटने गेला असतो A to D तर त्याचं काय आहे, सेमच आलं असतं व्हेलॉसिटी. पण तो गेला कसा, A to B, B to C. खरं तर A to D असं डिस्टन्स होतं, पण तो असं वळण घेत गेलेला आपल्याला दिसून येतो. ॲव्हरेज व्हेलॉसिटी and the instantaneous velocity. बघा काय दिसून येतं, द व्हेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट कॅन चेंज इवन व्हाईल इट इज मूव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. कोणत्याही ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कधी चेंज होते, जेव्हा तो स्ट्रेट लाईननी जात असतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी चेंज होऊ शकते. सपोज दॅट अ ट्रंक इज कवरिंग अ डिस्टन्स 40 km अँड A to D in a straight line, that is the displacement will be 40 km. दोघांची स्पीड आणि हे 40 km distance and displacement. If it requires altogether 1 hour for this, its average velocity is 40 km/h. However, if the truck travels 10 km distance AB in 10 minutes, BC is the 20 minutes, then CD is the 30 minutes, then we can say the 10 km upon 10 minutes, or we can say the 60 km in 60 minutes. There is a 60 km/h. म्हणजेच काय आहे, नाव डिड्यूस द व्हेलॉसिटीज ऑफ द डिस्टन्सेस BC and CD
तसंच आपण बी सी आणि सी डीची पण व्हेलोसिटीज कॅल्क्युलेट करू शकतो. हे एवढं महत्त्वाचं आहे. लक्षात आलं आहे. जेवढं आपल्याला हे वरचा सांगितलेला भाग पुन्हा लक्षात घ्यायचा आहे. ओके. आता बघा पुढची कन्सेप्ट आपण बघतो ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन स्पेलिंग बघा, प्रोनाऊन्सिएशन लक्षात घ्या. ॲक्सिलरेट करणे. आता हा शब्द खरा आपण रोजच्या वापरामध्ये सुद्धा गाडी आपल्याला ॲक्सिलरेट करावी लागते. ॲक्सिलरेट करायला आपण जेव्हा गाडी चालू करतो, किक मारतो, तेव्हा ते काही ॲक्सिलरेट होते. म्हणजे ती चालू झाली आहे, आपल्याला मध्ये मध्ये स्पीड कमी जास्त करायला लागतो, तेव्हा ॲक्सिलरेशन कमी जास्त केलं की आपली स्पीड ही कमी जास्त होत असते. चेंज ही आपल्याला तुम्हाला व्हेलोसिटीमध्ये तुमच्या स्पीडमध्ये चेंज करायचं असेल विथ रिस्पेक्ट टू टाईम, तर तेव्हा काय म्हणणार, तिथे तुम्हाला ॲक्सिलरेशनसुद्धा कमी जास्त होणार आहे. therefore acceleration is equal to change in velocity upon time taken for change. किती वेळ तुम्ही ते चेंज करण्यासाठी लावलेला आहे. therefore we can say बघा, तेच मग असं ट्रकचंच उदाहरण दिलं आहे. आपण डायरेक्टली डेफिनेशनवर जाऊया. द चेंज इन द वेलॉसिटी पर सेकंड कॅन बी डिस्क्राइब्ड अँड दिस इज कॉल्ड एज द ॲक्सिलरेशन. यू नो दॅट द ट्रक ड्रायव्हर इन्क्रीजेस और डिक्रीजेस द वेलॉसिटी ऑफ द ट्रक बाय मीन्स ऑफ द ॲक्सिलरेटर. अँड यू माईट हॅव मीन्स टॉय कारसुद्धा आपण काय आहे, जसं क्लॉकवाईज स्प्रिंग ही त्याची येत जाते, तसंच आपल्याला त्याची कमी जास्त स्पीड ही दिसून येते. लक्षात आलं. इथं उदाहरण दिलं आहे, ते सगळ्यांनी नीट वाचायचं आहे. ॲक्सिलरेशन कन्सेप्ट लक्षात आले. स्पीड कमी करायची आपल्याला 40वर होतो, आता आपल्याला समजा 50 करायची, कारण प्लेन रोड आहे, आपण थोडीशी वाढवली तरी चालते, म्हणजे आपण पटकन डिस्टन्स कवर करू. थोडंसं तुम्हाला ॲक्सिलरेशन काय करावं लागेल, वाढवावं लागेल, म्हणजे स्पीड वाढवावी लागेल. मग तुमची स्पीड ऑटोमॅटिकली तिथं 50वर झालेली दिसेल. तुम्हाला 50ची आता पुन्हा जरा गर्दी दिसते, वळणावळणाचा रस्ता आहे, तुम्हाला कमी करायचे, तुम्हाला ॲक्सिलरेशन कमी करावं लागेल, तुमची स्पीडसुद्धा कमी झालेली तुम्हाला दिसून येईल. ओके. आता बघा पुढची कन्सेप्ट आहे फोर्स अँड ॲक्सिलरेशन. फोर्स आणि ॲक्सिलरेशनचा काय संबंध इथं आपल्याला दिसेल बघा. तर बघा आपण इथे घेतलेलं आहे. आफ्टर सम टाईम इट्स वेलॉसिटी विल डिक्रीज अँड इट विल स्टॉप ऑन द कॅरम बोर्ड. 2. The carom coins pushed by the sticker will move forward from the distance and then come to the stop. If the coin is pushed after applying the talcum powder to the carom board, it will keep the moving for a longer time and then come to a stop. म्हणजे आपण या कॅरम बोर्डवर आपण सोंगट्या टाकतो आणि त्याला पुश करतो. तर असंच टाकल्यानंतर किंवा आपण समजा ते टॅल्कम पावडर टाकली त्याच्यावर आणि मग हे केलं तर ती स्ट्रायकर काय होते, पटकन इझिली पुढे पुश होते. म्हणजे ह्याचा अर्थ काय झालेला आहे की द वेलॉसिटी ऑफ अॅन कॉइन डिक्रीजेस ड्यू टू द फोर्स ऑफ फ्रिक्शन. म्हणजे फ्रिक्शन असेल तर वेलॉसिटी काय होते, डिक्रीज होत जाते अँड देअरफॉर कॉइन स्टॉप्स. किंवा ते फ्रिक्शन बिटवीन द कॅरम बोर्ड अँड द कॉइन इज ऑल्सो रिड्यूस, देन द कॉइन कीप्स मूविंग फॉर अ लॉंगर टाईम. इट वुड mean that if the no force of the friction is acting on the moving body, it will keep on moving with the constant velocity. जर फ्रिक्शनच नसेल, कुठे काही घासल्या जाण्यासारखं खरबडीत भाग नसेल, तर काय आहे, वेलॉसिटी ही पुढे मोशनाइज ती बॉडी असणारच आहे. जर फ्रिक्शन असेल तर तिथे काय त्याप्रमाणे ती वेलॉसिटी हे येऊन थोड्या वेळाने तो बॉल काय आता उतारावरनं तुम्ही एखादा बॉल टाकला तर ती काय तो पटकन खालीच खरबडीत असतात. पण जर सरळ साध्या ह्याच्यावरून टाकला तर तुम्ही जेवढा फोर्स अप्लाय केला आहे तेवढ्या ह्याने तो पुढे जाईल, पण काही अंतर गेल्यानंतर तो काय होणार आहे, बॉल स्टॉप होणार आहे. कारण का बरं, रस्ता खरबडीत असल्यामुळे त्याला फ्रिक्शन मिळणार आहे. मग त्याच्यावरूनच आपल्याला द सायंटिस्ट सर इसाक न्यूटन वॉज द फर्स्ट टू स्टडी फोर्स अँड द रिझल्टिंग ॲक्सिलरेशन. त्याच्यामुळे सायंटिस्ट सर इसाक न्यूटनने काय केलं आहे, फोर्स आणि रिझल्टिंग ॲक्सिलरेशनवर स्टडी केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल त्याचा फर्स्ट लॉ आपल्याला इथे अभ्यास झाला. इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन द बॉडी इट्स वेलॉसिटी डज नॉट चेंज, दॅट इज द बॉडी डज नॉट ॲक्सिलरेट. त्याचा फर्स्ट लॉ काय आपल्याला आहे, त्याचा जर काहीच फोर्स एखाद्या बॉडीवर ऑब्जेक्टवर अप्लाय होत नसेल तर त्याची वेलॉसिटी कधी चेंज होणार नाही. आणि जर दॅट इज द बॉडी डज नॉट ॲक्सिलरेट, त्याच्यामुळे ती ॲक्सिलरेटसुद्धा होणार नाही. असेच न्यूटनने खरं एक नाही तर 3 लॉज असे एकूण लिहिले आहेत की जे आपल्याला पुढच्या वर्षी वगैरे अभ्यासाला आहे. आता आपल्याला थोडासा हा एकाच लॉबद्दल दिलं आहे. इन द अदर वर्ड्स वी कॅन से द इफ द बॉडी इज स्टेशनरी इट विल रिमेन स्टेशनरी, इफ इट इज मोशन देन इट विल कंटिन्यू मूव्हिंग इन द मोशन सेम वेलॉसिटी अंटिल और इन द सेम डायरेक्शन. जोपर्यंत त्याच्यावर काही फोर्स ॲक्ट होत नाही, एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही, तोपर्यंत ती जर रेस्ट स्टॉप पोझिशनला बॉडी असेल तर ती स्टॉपच राहील, मोशनाइज असेल तर ती मोशनाइजच राहील. त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये काय बदल होणार नाही. Therefore you have learned that it means that the
force you have seen that a body is accelerated due to force. Suppose you place a 1 kilogram standard weight on the surface with no friction. Pull it with the acceleration of the 1 meter per second square and the force applied is called 1 Newton. अशा प्रकारे आपल्याला दिलेलं आहे फोर्स इज मेजर्ड बाय द ॲक्सिलेशन दॅट इट प्रोड्यूस. दॅटफोर आपण त्याला म्हणू शकतो. आता डायरेक्ट आपण ह्या कन्सेप्टवर येऊयात. फोर्स, डिस्प्लेसमेंट आणि वर्क यांच्यामध्ये रिलेशन काय आहे ते. दॅटफोर बघा एका बाजूला फिगरमध्ये आपल्याला दाखवलं जातं आहे एक वुडन ब्लॉक आहे आणि इकडे खालच्या बाजूला वेट आहे. पुलीच्या साहाय्याने काय आहे तर वेट हे खालच्या दिशेने बघा ग्रॅव्हिटेशन फोर्स त्याला ॲट्रॅक्ट करून घेत आहे आणि त्याप्रमाणे वुडन ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट होताना आपल्याला दिसणार आहे. जेवढं त्याचं वजन आहे त्याप्रमाणे तो वुडन ब्लॉक पुढे पुढे जाईल. वुडन ब्लॉकचं जेवढं वजन असेल तसं ते खाली खाली जाईल. बघा अ स्ट्रिंग अटॅच टू द वुडन ब्लॉक ऑन द टेबल इज पास ओव्हर द पुली अँड टाईड ऑन टू द वेट. ऑन अप्लाइंग द सफिशियंट वेट द ब्लॉक विल बी सीन टू मूव. Which force is applied here? How can this force is be increased? What will be असे बरेचसे प्रश्न तुमच्यामध्ये आले असतील. बघा इफ द ब्लॉक मूव्स फॉरवर्ड वी कॅन से दॅट इट हॅज बीन डिस्प्लेस. जसा ब्लॉक मूव्ह होतो आहे त्याचा अर्थ तो काय डिस्प्लेसमेंट इथे होते. ड्यू टू दिस डिस्प्लेसमेंट वी कॅन से द फोर्स हॅज बीन डन समवर. ज्या अर्थी डिस्प्लेसमेंट होत आहे म्हणजे कुठेतरी फोर्स अप्लाय होतो. फोर्स कुठून अप्लाय होतो आहे. कॅन वी मेजर दिस वर्क. We know that the work done depend on the force and displacement. Therefore, work done by the force is equal to force applied to the body into displacement of the body takes place in the direction of the force. Therefore, we can say W is equal to F into S. म्हणजे किती फोर्स अप्लाय झाला आणि किती डिस्प्लेसमेंट अप्लाय झालेली आहे त्या ऑब्जेक्टची त्याच्यावरनं आपल्याला तिथे किती वर्क डन झालं हे कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. तर ह्यामध्ये SI सिस्टीम जर आपण बघायला गेलो स्टँडर्ड सिस्टीममध्ये तर वर्क हे जूलमध्ये मेजर केलं जातं. कारण जूल या सायंटिस्टने याबद्दल सगळ्यांना सांगितलेलं आहे. जूल नावाचा सायंटिस्ट होता त्याचं एक नाव हे युनिट म्हणून दिलं गेलं आहे. वेल द युनिट ऑफ द फोर्स इज न्यूटन. न्यूटनने फोर्स ही कन्सेप्ट सांगितली आणि द युनिट ऑफ द डिस्प्लेसमेंट इज मीटर. दरफॉर इन CGS सिस्टीम इट इज द ऑर्ग. ऑर्गमध्ये CGS म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद हे जे काय मेजरमेंटची सिस्टीम आहे त्याच्यामध्ये इथे हे जे वर्क आहे ते ऑर्ग या युनिटमध्ये मेजर केलं जातं. अशा प्रकारे आपला हा धडा इथे कंप्लीट होतो आहे. सगळ्यांनी हा धडा पुन्हा वाचायचा आहे, व्यवस्थित पूर्ण समजून घ्यायचा आहे. नसेल कळत तर मला विचारायचं आहे आणि त्याप्रमाणे पूर्ण एक्झरसाईज सॉल्व करायची. ओके बाय.